नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा याचा जो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये जी पाषाण युगीन संस्कृती जी आहे तर त्याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला विशेषत्वाने 3 भाग हे आपल्याला करावे लागतात। जसं तुम्ही पाहताय की याच्यामध्ये विशेषतः प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्राग ऐतिहासिक काळ ज्याला आपण प्री हिस्टॉरिक पिरियड असं आपण म्हणतो। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आद्य ऐतिहासिक काळ ज्याला आपण काय प्रोटो हिस्टॉरिक पिरियड असा आपण त्याच्यामध्ये उल्लेख करतो। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे ऐतिहासिक काळ। या ऐतिहासिक काळामध्ये हिस्टॉरिकल पिरियड अशी एक भूमिका आपल्याला सांगते। विद्यार्थी मित्रांनो, हे ज्यावेळेस आपण 3 भाग केले, हे 3 भाग करत असताना विशेषतः प्राग ऐतिहासिक कालखंड जो आहे या प्राग ऐतिहासिक कालखंडामध्ये हे किती भाग आहेत? 4 भाग केले जातात। ज्यामध्ये कोणता पहिला भाग आहे पुरा पाषाण काल ज्याला आपण पेलिओलिथिक पिरियड असं म्हणतो। त्याच्यानंतर आहे मध्य पाषाण काल ज्याला आपण काय म्हणतो मेसोलिथिक पिरियड। त्याच्यानंतर नवपाषाण काळ आहे, या नवपाषाण काळाला निओलिथिक पिरियड आणि त्याच्यानंतर ताम्रपाषाण कालखंडाला चाल्कोलिथिक पिरियड असे आपल्याला 4 भाग सांगता येईल। म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यास करत असताना विशेषतः हे प्राग ऐतिहासिक कालखंडाचे किती भाग आहेत? 4 भाग आहेत। एक आहे पुरापाषाण, मध्यपाषाण, नवपाषाण आणि शेवटी ताम्रपाषाण काल। हे 4 भाग तुम्हाला लक्षात ठेवायचे। दुसरा आद्य ऐतिहासिक कालखंड जो आहे तर ज्यामध्ये आपल्याला कोणता भाग मोडतो तो म्हणजे ही सिंधू सभ्यता याच्यामध्ये मोडते। दुसरा ऐतिहासिक काळ, या ऐतिहासिक काळामध्ये देखील 4 भाग आहेत। एक आहे प्राचीन भारत किंवा प्राचीन काळ ज्याला आपण एन्सेंट पिरियड, दुसरा आहे मध्यकालीन त्याला मेडिवल पिरियड, आधुनिक काळ ज्याला आपण मॉडर्न आणि त्याच्यानंतरचा आहे समकालीन। समकालीन म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा जो भाग येतो तो आणि सद्यस्थितीपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो समकालीन इतिहास म्हणतो। म्हणून प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि समकालीन अशा पद्धतीचे आपल्याला प्राग ऐतिहासिक, आद्य ऐतिहासिक आणि ऐतिहासिक असे काळ भाग आपले त्यामध्ये पाडता येतात। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऐतिहासिक काळाच्या प्राग ऐतिहासिक काळासंदर्भाबद्दल आपण पाहिलं तर जसं आपण आता उल्लेख केला की याला काय म्हटलं जात आहे प्री हिस्ट्री, आद्य ऐतिहासिकला प्रोटो हिस्ट्री आणि ऐतिहासिकला हिस्ट्री असं म्हटलं जाते। ज्यामध्ये हा जो जॉन ब्रूस आहे, या जॉन ब्रूसनी साधनाच्या आधारावर विभाजन करणारा त्यांनी काय केलं, साधनाच्या आधारावर त्यांनी काय केलं होतं की विभाजन केलं गेलं आहे। त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की प्राग ऐतिहासिक जो कालखंड आहे हा, या प्राग ऐतिहासिक कालखंडामध्ये लिपी आहे का? तर ही लिपी या प्राग ऐतिहासिक कालखंडामध्ये नव्हती। आद्य ऐतिहासिक काळामध्ये लिपी आहे का? तर हो, लिपी आहे, परंतु ती लिपी आपल्याला वाचता आली का? तर आपल्याला सिंधू संस्कृती मधली असणारी जी लिपी आहे तर ती लिपी आपल्याला आजपर्यंत वाचता आलेली नाही। ही कशी, ह्याच्यामध्ये किती अक्षर आहेत? तर साधारणतः 400 अक्षरांची लिपी आहे असं आपलं म्हटलं जातं। ज्याच्यामध्ये या लिपीला भावात्मक आणि चित्रात्मक लिपी असा देखील उल्लेख या सिंधू संस्कृतीच्या लिपीबद्दल सांगता येतो। दुसरा आहे तो म्हणजे ऐतिहासिक काळ। ऐतिहासिक काळ म्हणजे कोणता की ज्या काळाची लिपी आपल्याला वाचता आली। जसं तुम्ही पाहतायत की जो अशोकाचा कालखंड आहे, अशोकाचा कालखंड हा 1838च्या काळामध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी 1838 मध्ये त्यांनी ब्राह्मी, खारोष्टी, ग्रीक आणि आरेमाइक हे जे 4 भाषांमधले जे शिलालेख आहेत तर ते शिलालेख वाचले आणि त्याच्यानंतर जगासमोर अशोकाचा इतिहास हा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला। हे जे शिलालेख आहेत तर हे शिलालेख याच्या अगोदरची जर आपण पार्श्वभूमी जर पाहिली तर ऐतिहासिक काळामध्ये कोणता कालखंड येतो? तर तो वैदिक कालखंड येतो, जे संस्कृतमध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे तर तो देखील ऐतिहासिक काळामध्ये मोडता येईल।
याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः हे जे भाग केले तर याच्यामध्ये जो जॉन ब्रूस आहे, या जॉन ब्रूसनी लिखित साधनाच्या आधारावर विभाजन करण्याची भूमिका त्याच्यामध्ये घेतली. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो प्री हिस्ट्री किंवा प्राग ऐतिहासिक काळ म्हणजे काय की ज्या काळामध्ये इतिहासा संदर्भाबद्दलची लिखित माहिती नाही. हा कोणता काळ आहे तर हा प्राग ऐतिहासिक काळ आहे. आद्य ऐतिहासिक काळ आहे तर त्या आद्य ऐतिहासिक काळामध्ये आपल्याला काय दिसतं, ज्यामध्ये लिखित साधनं आहेत पण त्या लिखित साधनांमध्ये वाचन झालेलं नाही, त्याला आपण काय म्हणतो आद्य ऐतिहासिक काळ. आणि ज्यामध्ये लिपी वाचता आली तर तो कालखंड कोणता आहे, वैदिक कालखंड, ज्याला आपण लिखित साधन आणि त्याचं वाचन हे करता आलेलं आहे. याच्यामध्ये विशेषतः 1776 मध्ये PM शुम, हा PM शुम जे आहेत तर हे कुठले आहेत, डेन्मार्कचे. या डेन्मार्कच्या असणाऱ्या PM शुमनी प्राग ऐतिहासिक जे चरण जे डेन्मार्क मधले त्याच्या आधारावर 3 कालखंडामध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या धातूच्या अवशेषावर आधारित 3 भाग केले. नंबर 1 म्हणजे कोण, PM शुमनी 3 भाग केले. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे कोण आहे, हा ख्रिश्चन थॉम्सन आहे. या ख्रिश्चन थॉम्सननी प्राग ऐतिहासिक जे वैश्विक स्तरावर जे कोपेनहेगनला जे संग्रहालय आहे म्हणजे प्राग ऐतिहासिक संग्रहालय, या संग्रहालयातील मिळालेल्या वस्तूच्या आधारावर त्यांनी भाग पाडले गेले. त्यामध्ये तो असं म्हणतो की प्राग ऐतिहासिक काळाला कोणता कालखंड, तिथं मिळालेले जे धातू अवशेष आहेत त्याच्यावरून प्राग ऐतिहासिकला पाषाण काळ. दुसरं आहे आद्य ऐतिहासिक काळामध्ये जो धातू मिळाला तर तो कशाचा आहे, काश्याचा आहे, म्हणून त्याला काश्ययुगीन. आणि ऐतिहासिक काळामध्ये कोणतं म्हटलं जात आहे, लोहयुग. म्हणजे इथं पाषाण, काश्ययुग आणि लोहयुग अशा पद्धतीची विभागणी करणारा कोण आहे, PM शुम त्या डेन्मार्कमध्ये. आणि ख्रिश्चन थॉम्सन यांनी मिळालेल्या धातूपासून विभाजन करण्याची भूमिका ही त्यांनी केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विशेषतः आपल्याला प्रश्न असा पडतो विद्यार्थी मित्रांनो की विश्व प्रागैतिहासिक संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे, तर विश्व प्रागैतिहासिक संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी आहे, कोपेनहेगन मध्ये आहे. हे विश्व प्रागैतिहासिक संग्रहालयाचं वैशिष्ट्य काय आहे, जसं आपण पाहतो की आपलं जे हडप्पाचं उत्खनन झालं, हे हडप्पाचं उत्खनन झाल्यानंतर तिथे जर समजा अशा 10 विटा आपल्याला सापडल्या, ह्या 10 विटा सापडल्यानंतर त्या 10 विटांपैकी एक वीट ही कुठं असेल, कोपेनहेगन मध्ये असेल, म्हणजे या संग्रहालयामध्ये आहे. हे जे अशा पद्धतीचं जे संग्रहालय आहे तर ते डेन्मार्क कोपेनहेगन या ठिकाणी आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की मग भारतामध्ये तशा पद्धतीचं संग्रहालय आहे का, तर हो आहे. तर त्याचं नाव काय आहे, भारतीय संग्रहालय, ज्यामध्ये भारतीय संग्रहालयामध्ये मानव संग्रहालय असं आपल्याला म्हणता येईल. कोणतं आहे, भारतामधलं संग्रहालय ज्यामध्ये मानव संग्रहालय असं त्याला म्हटलं येईल. आणि दुसरं आहे, या मानव संग्रहालयाचंच जे नामविस्तार झाला ज्यामध्ये इंदिरा गांधी मानव संग्रहालय, हे जे मानव संग्रहालय जे आहे तर हे मानव संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ते भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. हाही एक भाग आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतरचा जो भाग आपल्याला लक्षात ठेवायचा तो म्हणजे कोणता, जसं 1861च्या काळामध्ये भारतीय पुरातत्व खाते हे कधी स्थापन झालं, तर ते 1861च्या काळामध्ये स्थापन झालं. आता हे कोणी स्थापन केलं, तर ते अलेक्झांडर कॅनिंगहमच्या काळामध्ये स्थापन झालं होतं. या अलेक्झांडर कॅनिंगहमच्या काळामध्ये स्थापन झाल्यामुळं यांना काय म्हटलं जाते, भारतीय पुरातत्वाचे जनक असं या अलेक्झांडर कॅनिंगहम यांना म्हटलं जातं. दुसरा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कोणता, की इतिहासाचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर इतिहासाचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर ते हिरोडॉटसला म्हटलं जातं. या हिरोडॉटसचं जे वेगळेपण आहे तर ते वेगळेपण कोणतं आहे, तर हिरोडॉटसनी पर्शिया आणि जी ग्रीक
यांच्यामध्ये जी झालेली युद्ध आहे तर त्या युद्धांमध्ये युद्ध स्थळांना जाऊन भेटी देऊन त्यांनी काय केलं होतं, तो इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आजपर्यंत जे काव्य त्यांनी जो म्हणजे हेरोडोटसनी जे इतिहास लेखन केलं ते काव्यात्मक पद्धतीचं आहे. ज्या ग्रंथाचं नाव आहे हिस्टोरिया. हेरोडोटसचा हा ग्रंथ आहे की ज्यांनी लिहिलेला आहे. हे काव्यात्मक आहे, पण हे काव्यात्मक असताना देखील त्या प्रत्यक्ष स्थळाला जाऊन भेटी देणं, कोणत्या ठिकाणी हे पर्शियाचं सैन्य आहे, कोणत्या ठिकाणी ग्रीकांचं सैन्य आहे, यांच्यामध्ये कशा पद्धतीचं युद्ध झालं होतं याचं सविस्तर अशा पद्धतीचं स्थळांना भेटी देऊन केलेलं विवरण हे हिस्टोरी आहे. म्हणून इतिहासामध्ये अभ्यास करत असताना साधनं महत्वाची आहेत आणि ती साधनं त्या प्रत्यक्ष स्थळाला भेटी देऊन आहे, म्हणून त्याला इतिहासाचा जनक असं मानलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक भाग लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण प्रागैतिहासिक कालखंड, आद्य ऐतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड असे 3 भाग केले, तसं आफ्रिकेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आफ्रिकेमध्ये काय म्हटलं जात आहे, प्रारंभिक ज्याला आपण अर्ली, त्याच्यानंतर कोणतं आहे मध्य ज्याला आपण मिडल आणि उत्तर ज्याला आपण लेटर, अशा पद्धतीचे त्याने 3 भाग केलेले आहेत. तुम्ही युरोप बद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः काय निम्न लोअर, मध्य किंवा मिडल, उच्च किंवा अप्पर अशा पद्धतीचे युरोपमध्ये भाग केलेले आहेत. हे फक्त तुमच्या माहितीसाठी असावं म्हणून. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, इथे एक भाग लक्षात ठेवा की हे जे आद्य ऐतिहासिक ज्याला आपण आद्य म्हणजे प्राग ऐतिहासिक कालखंड म्हणतो, या प्राग ऐतिहासिक कालखंडाचे आपण साधारणतः किती 3 भागांमधली माहिती आपण पाहणार आहे, ज्यामध्ये हे जे पुरापाषाण, मध्यपाषाण आणि तिसरं कोणतं आहे नवपाषाण. म्हणजे पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण याचा कालखंडासंदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस याचा कालखंड किती मानला जातो. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार जर आहे तर तो किती आहे 25 लाख ते साधारणतः काय 12,000 किंवा काही इतिहासकारांचं म्हणणं आहे तर ते 10,000 इसवी सन पूर्वच्या काळामध्ये हा आहे. इथं एक प्रश्न तयार होतो की सर्वात अधिक काळ मानवानं व्यतीत केलेला काळ कोणता आहे, तर तो कोणता आहे पुरापाषाण काळ आहे. आणि ह्या त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो कोणता आहे मध्यपाषाण काळ आहे. मध्यपाषाणचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 10,000 ते साधारणतः किती आहे 4,000 आहे. दुसरं आहे काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की संस्कृती जी आहे तर ती संस्कृती ही साधारणतः 10,000 ते म्हणजे 4,000 ते 1,000 किंवा काही जणांचं असं म्हणणं की 10,000 ते 1,000चा कालखंड आहे. असं असतं का, तर काही जसं एखादी संस्कृती विकसित झाली, ती विकसित जसं आपण पाठीमागे ज्यावेळेस सुनामी आला होता, हा सुनामी आल्यानंतर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर आपण कॉम्प्युटरशी खेळणारी माणसं, आणि हे असताना त्या सुनामी आल्यानंतरच्या काळामध्ये जे आपलं हा जो भारतामधला जो भाग आहे त्याच्यामध्ये अंदमान निकोबारची बेटं, या अंदमान निकोबारच्या बेटांमध्ये सुनामी आल्यानंतर तिथले जनजीवन कशा पद्धतीचं आहे हे पाहण्यासाठी भारत सरकारने काय केलं होतं हेलिकॉप्टर पाठवलं. ते पाठवल्यानंतर फक्त लोक जिवंत आहेत का, ते स्थिर आहेत का हे पाहिल्यानंतर खालून बाण मारला. म्हणजे काय की ते आज देखील काय कशा अवस्थेमध्ये आहेत की रानटी अवस्थेमध्ये जीवन जगताना आपल्याला काही दिसत आहेत, म्हणजे तितक्याशा सुधारणा नाहीत. म्हणजे एक विकसित संस्कृती आहे, एक अविकसित संस्कृती आहे. म्हणजे ह्या सगळ्या अशा पद्धतीचं म्हणून हा बदल असू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. ज्यामध्ये तुम्हाला दुसरा जो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की हे जे पुरापाषाण आहे, या पुरापाषाणाचे पुन्हा किती भाग आहेत 3 भाग आहेत. ते 3 भाग कोणते, एक पूर्व पुरापाषाण, दुसरं मध्य पुरापाषाण आणि तिसरं आहे उच्च पुरापाषाण. म्हणजे हे जे आपल्याला 3 भाग सांगता येईल. परत एकदा रिपीट करूया, पूर्व पुरापाषाण, मध्य पुरापाषाण आणि उच्च पुरापाषाण. आता तुम्ही हा मध्यपाषाण जो कालखंड आहे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीचे भाग नाहीत. परंतु तुम्ही नवपाषाणाच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस मध्यपाषाण आणि नवपाषाण याचा संक्रमणाचा काळ आहे.
असं आपल्याला सांगता येईल। याच्यामध्ये हा जो भाग आहे विशेषतः याच्या लक्षणाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस हे लक्षण नेमके कशा पद्धतीचे होते, जसं की आता तुम्हाला प्रश्न असा बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो, शक्यता अशी आहे की याला इंग्रजीमध्ये नेमकं काय म्हटलं जातं, किंवा पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि लिओलिथिक असं आपल्याला सांगता येईल, म्हणजे किंवा चेल्कोलिथिक ज्याला आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतो। हे जे भाग आहे तर तो त्याला इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की पुरापाषाणाला काय म्हटलं जात आहे, पेलिओलिथिक, मध्यपाषाणाला काय म्हटलं जात आहे तर ते मेसिओलिथिक आणि नवपाषाणाला निओलिथिक कालखंड। आता हा जो पुरापाषाण कालखंड आहे तर ह्या कालखंडामध्ये लोक हे कशा अवस्थेमध्ये जगतायत तर ते शिकार करतायत आणि त्या पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत करतायत। दुसरं, हे जे लोक आहेत तर हे लोक कसे आहेत तर हे खाद्य संग्राहक आहेत, म्हणजे खाद्य संग्राहक म्हणजे यांच्याकडे आज जे आपण ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना आपण आज सद्यस्थितीमध्ये खाद्य संग्राहक आहेत का तर नाही। आज आपण खाद्य संग्राहक नाही तर आपण काय धनसंग्राहक आहे, म्हणजे आपल्याकडे पैसे असले तर आपण दुसरीकडेही खरेदी करू शकतो, अशी जी अवस्था आहे तर ती त्या काळामध्ये नव्हती। म्हणून याला कोणती संस्कृती असं म्हणता येईल आपल्याला, खाद्य संग्राहक होते असं एक आपल्याला सांगता येईल। आता इथं एक भाग लक्षात ठेवा, इथं शेती आणि पशुपालन हे मात्र पुरापाषाण काळामध्ये नव्हतं, म्हणजे हा एक बदल आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचा। दुसरं ज्यावेळेस तुम्ही पाहताय मध्यपाषाण काळामध्ये बदल काय झाला तर बदल हा आहे तो म्हणजे हे खाद्य संग्राहक आहेत, ते रानट्या अवस्थेमध्ये जीवन जगतायत म्हणजे आकेठकच आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बदल इथं झालाय, जो स्थित्यांतर झालाय तर ते स्थित्यांतर आहे शेती आणि पशुपालनाची सुरुवात आपल्याला हे कशामध्ये दिसते, मध्यपाषाण काळामध्ये दिसते। आणि नवपाषाण काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय झालं होतं, कृषीला सुरुवात झाली, पशुपालनाला सुरुवात झाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे स्थायी निवास किंवा ज्याला आपण कायमस्वरूपी राहायला हा कधीपासून सुरुवात झाली तर ती नवपाषाण काळामध्ये सुरुवात झाली, हा एक आपल्याला सांगता येईल। आता तुम्ही या काळांमधल्या शस्त्रास्त्र संदर्भाबद्दलची आपण ज्यावेळेस माहिती पाहतो त्यावेळेस कोणता आहे, हा पुरापाषाण काळ, मध्यपाषाण काळ आणि नवपाषाण काळामधली असणारी अवजारं नेमकी कशा पद्धतीची आहे। याच्यामध्ये हा जो भाग आहे पुरापाषाण काळामध्ये ज्याला आपण चापर, चॉपिंग, पेंबुल संस्कृती, कोणती संस्कृती, पेंबुल संस्कृती। आता एक भाग लक्षात ठेवा की हे पेंबुल म्हणजे काय तर पेंबुल म्हणजे नदी किनारी वाहत जाऊन मऊ, सपाट, गुळगुळीत झालेले जे दगड आहेत, जे वाहत जाऊन जे अशा पद्धतीचे झालेले जे दगड आहेत ते दगड गोळा करायचे। ते दगड गोळा केल्यानंतर त्याला असा जोराचा फटका मारल्यानंतर त्याला काय होतं, अशी धार तयार होते, म्हणजे अशा पद्धतीचं एक धारदार शस्त्र असं आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीचं, किंवा एक साईडचा हा जो धार आहे तर ही अशा पद्धतीची धार, एक साईडला धार असणं तर हे कोणतं आहे, त्याला आपण चॉपर म्हणतो। चॉपिंग म्हणजे काय तर चॉपिंग म्हणजे दुधारी, म्हणजे चापर म्हणजे एक धारी आणि चॉपिंग ही काय आहे दुधारी, अशा पद्धतीची ही ज्याला आपण ही कुठली संस्कृती म्हणू शकतो, आपण याला म्हणतो सोहन संस्कृती। आजच्या पाकिस्तान मधील पंजाबचा जो भाग आहे तर त्या भागांमध्ये ही संस्कृती ही विकसित झालेली होती असं आपल्याला सांगता येईल। दुसरा एक जो भाग आहे तो म्हणजे पुरापाषाण काळामधला हस्तकुटार ज्याला आपण हँडॅक्स म्हणतो। हे जे हँडॅक्स आहे तर हे कोणत्या ठिकाणी मिळालं तर तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे, मद्रासमध्ये आतिरपक्कम या भागांमध्ये हा मिळालेला आहे। मध्यपाषाणामध्ये जे वेगळेपण आहे तर ते काय झालं तर हे शस्त्रास्त्रही काय झाली, म्हणजे जे पाषाणामधली शस्त्र जी आहेत तर ती आता दुधारी झालेली आहेत, ज्यामध्ये मग ही छोटी हत्यारं, ज्यामध्ये ब्लेड, छिद्र, हाडा, जे हाडं आहेत म्हणजे प्राण्यांची जी हाडं आहेत तर ती प्राण्यांची हाडं देखील हे शस्त्र म्हणून वापरत होते, किंवा हे जे जनावरांचं जे शिंग आहे हे जनावरांचं शिंग देखील ते
शस्त्र म्हणून वापरायला लागले. त्याच्यानंतरच्या आकारांमध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः त्रिभुज, समभुज आणि चतुर्भुज अशा पद्धतीची शस्त्रास्त्र देखील तयार व्हायला लागली होती. हा एक भाग आपल्याला सांगतोय. आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून ज्यामध्ये जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये आपल्याला सरळ सरळ याच्यामध्ये असं सांगता येईल की ज्यामध्ये भूतकाळाच्या अभ्यासकाला काय म्हटलं जातं, भूतकाळाच्या अभ्यासाला इतिहास असं म्हटलं जातं. ज्यामध्ये जो हिरोडोटस आहे, या हिरोडोटसला काय म्हटलं जातं तर तो इतिहासाचा जनक म्हटलं जातं. हे आपण याच्या अगोदर उल्लेख केलाय. दुसरं आहे की मानव जातीचा पाळणा हा कोणाला म्हटलं जातं तर ते आफ्रिका खंडाला म्हटलं जातं. मानव जातीचा पाळणा म्हणजे काय की मानव जो विकसित झाला, जिथं उदय झाला तो आफ्रिका खंडामध्ये झाला. म्हणून मानव जातीचा पाळणा हा कशाला म्हटलं जातं, आफ्रिका खंडाला म्हटलं जातं. ज्यामध्ये सभ्यतेचा पाळणा आशिया खंडाला म्हटलं जातं. सभ्यतेचा म्हणजे जसं की मोसोपोटामियन संस्कृती असेल, सुमेरियन संस्कृती, म्हणजे ज्याला आपण मोसोपोटामियन संस्कृतीमध्येच पुन्हा 4 भाग आहेत. एक म्हणजे सुमेरियन संस्कृती, दुसरी बेबिलोन संस्कृती, तिसरी कॅटेरियन संस्कृती आणि चौथी अर्सियन संस्कृती किंवा सिरियन संस्कृती असं आपल्याला म्हणता येईल. असे 4 भाग आहेत. म्हणून सभ्यता जी विकसित झाली तर ती कोणत्या खंडामध्ये, आशिया खंडामध्ये आहे. म्हणून सभ्यतेचा पाळणा हा आशिया खंडाला म्हटलं जातं आणि मानव जातीचा पाळणा हा आफ्रिका खंडाला म्हटलं जातं. हा भाग लक्षात ठेवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे एक भाग लक्षात ठेवा की आपल्याला पुरापाषाणामधली काळातली जी असणारी महत्वपूर्ण स्थळं आहेत तर त्याच्या संदर्भाबद्दलची चर्चा करूया. याच्यामध्ये तुम्ही पाहताय की जसं सोहन आरंभिक जे आहे, ज्यामध्ये सोहनमध्ये पुन्हा 4 भागामध्ये विकसित झालेले आहे. ज्यामध्ये आरंभिक, उत्तरकालीन, पुन्हा त्याच्यानंतर चापिंग पेंबुल संस्कृती अशा पद्धतीचं. म्हणजे फक्त तुम्हाला इथे भाग लक्षात ठेवायचा की हा पाकिस्तानमध्ये ही सोहन घाटीमध्ये ही संस्कृती ही विकसित झाली होती. कधी, निम्न पूर्व पाषाण काळामधली, हे एक आपल्याला सांगता येईल. जे आपल्याला हस्तकुटान मिळाली, ज्याला आपण पाषाणाची जी म्हणजे दगडाची जी असणारी कुऱ्हाड आहे तर ती कुऱ्हाड आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळाली तर ती मद्रासमध्ये आतिरपक्कम या ठिकाणी आपल्याला हे हँडॅक्स हे मिळालेलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहिलंय की इथं पुरापाषाण काळामध्ये हे जे आतिरपक्कम जे आहे तर हे कोणत्या ठिकाणचा भाग आहे तर तो म्हणजे तमिळनाडू. या तमिळनाडूमध्ये आतिरपक्कम हे पुरापाषाण काळामधलं आहे. त्याच्यानंतरचं जे हातनूर जे आहे त्याला आपण हा जो भाग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर भीमबेटका जे आहे तर ते भीमबेटका जे हा जो भाग आहे तर ज्यामध्ये नर्मदा नदीमध्ये चित्रित अशा पद्धतीचे साक्ष, म्हणजे पूर्वीचा जो मानव आहे तर तो मानव कुठं राहत होता, म्हणजे इथला विशेषतः भीमबेटकांमध्ये जी चित्र म्हणजे शैलचित्र जी आपल्याला मिळाली तर तिथला मानव हा गुहेमध्ये राहत होता. आणि मग तो गुहेमध्ये राहत असताना तो एकटा बसलाय किंवा आज दुसरे 1-2 आहेत आणि हे बसल्यानंतर ते आता आजच्या स्थितीमध्ये काही असं नेट किंवा मोबाईल अशा पद्धतीचं नव्हतं, करमणुकीचं साधन नव्हतं. म्हणून ते काय करतायत की एक असं म्हणजे विशेषतः पाषाणाचा जसं टोकदार असणारा जो दगड आहे तो दगड घेतला आणि त्यांच्या मनातली असणारी जी अभिव्यक्ती आहे तर ती अभिव्यक्ती त्यांनी तिथं चित्रांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. अशी जी शैलचित्र आपल्याला मिळत आहेत तर ते कोणत्या ठिकाणी मिळत आहेत, भीमबेटकामध्ये. म्हणून आपल्याला भीमबेटकामध्ये शैलचित्र आपल्याला भीमबेटकामध्ये मिळालेली आहे. त्याच्यानंतरचं मिर्झापूर हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. आणि त्याच्यानंतरचं मेहरगड, हे जे मेहरगड जे आहे तर ह्या मेहरगडचं एक वेगळं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर या मेहरगडमध्ये विशेषतः जे ची शेती जी आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सर्वात जुनी शेती जी केलेली आहे तर ती कोणत्या ठिकाणी, जे आपल्याला अवशेष मिळाले ते कोणत्या ठिकाणी तर ते
मेहरगडमध्ये आहे. तर ते किती हजार वर्षापूर्वीचं आहे? तर इसवी सन पूर्व 7000 वर्षापूर्वीचं स्थळ आहे. आज ते कोणत्या ठिकाणी आहे? तर आजच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान जे भूभाग आहे, राज्य आहे, तर त्या ठिकाणी हे मेहरगड हे स्थळ आहे. इथं एक भाग लक्षात ठेवा पुरापाषाण काळामध्ये की इथं आगीचा शोध लागलाय. लक्षात घ्या. त्यांनी उपयोगामध्ये आणत होते का? नाही. याच्यामध्ये फक्त आगीचा शोध लागलाय. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मध्यपाषाण काळामध्ये पाहताय त्यावेळेस त्यांनी आगीचा उपयोग करण्याची भूमिका ही आपल्याला घेतलेली दिसते. त्याच्यामध्ये मध्यपाषाण काळामध्ये असणारी जी शहरं आहेत किंवा जे स्थळं आहेत तर त्याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया. जसं तुम्ही पाहताय की चौपानी मांडव, हे चौपानी मांडव हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता तुम्हाला जो प्रश्न विचारला जाईल आयोगाकडून त्यावेळेस इथे एकच भाग लक्षात ठेवायचा की तुम्हाला जी महत्वपूर्ण असणारी जी स्थळं आहेत तर ती स्थळं कोणती आहेत आणि त्या ठिकाणी कोणते अवशेष मिळाले हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे अवशेष लक्षात ठेवायचे की नेमकं काय सापडलं होतं किंवा काय त्या ठिकाणी उत्खनन करत असताना मिळालेलं आहे. जसं चौपानी मांडव उत्तर प्रदेशमध्ये काय मिळालं होतं? 14 शवाधान हे मिळालेले आहे. आणि त्याचबरोबर 8 गर्त चुल्हे म्हणजे ते बुहेरामध्ये राहत आहेत आणि समोरच्या बाजूला त्यांनी त्याच्या ठिकाणी काय आहे? चूल आहे. म्हणजे अग्नी म्हणजे थंडीमध्ये ते बचाव करण्यासाठी म्हणून ते तिथं राहत होते असं आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे की इथं प्राचीन मृदभांड, सर्वात जुनं जे मातीचं भांड आहे तर ते कुठं सापडलं? तर ते चौपानी मांडव या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे दुसरं दमदमा. दमदमा हे उत्तर प्रदेशमध्ये काय मिळालं? तर दमदमामध्ये देखील पुन्हा मानवाचं शवादहन हे मिळालं. आणि त्या ठिकाणी चुली ह्या कशामध्ये आहेत? तर त्या गडतावासामध्ये आहेत. राजस्थानमध्ये हा जो भाग बागोरचा जो आहे या बागोरमध्ये पशुपालन करण्याचा भाग आपल्याला बागोरमध्ये मिळाला. गुजरातमध्ये हा जो लंगनाथचा जो भाग आहे हा गुजरातचा हा लंगनाथचा जो भाग आहे तर या ठिकाणी काय मिळालं? 14 मानव कंकाल हे आपल्याला मिळालेले आहेत. आंध्र प्रदेश ज्यामध्ये नागार्जुन कोंडा, दिग्गलूर, रेणुगुंटा हा जो भाग आहे तर या भागांमध्ये जे मध्य पाषाण काळामधील जे शस्त्र आहेत तर त्याचे अवशेष आपल्याला ह्या नागार्जुन कोंडा, दिग्गलरू आणि रेणुगुंटा या भागांमध्ये आपल्याला मिळाले. दुसरं तुम्ही तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः तिरुनेलवेली हा जो भाग आहे तर या ठिकाणी देखील आपल्याला त्याचे काही अवशेष मिळाले आहेत. आदमगड जो भाग आहे विशेषतः या आदमगडमध्ये काय मिळालं आपल्याला? तर 25,000 लघु पाषाण उपकरण हे मध्य प्रदेशामधलं जे आहे तर या ठिकाणी हे आपल्याला काय मिळालं? 25,000 लघु पाषाण उपकरण मिळाले. आणि भीमबेटकामध्ये काय मिळालं? तर भीमबेटकामध्ये शैलाश्रय म्हणजे दगडांवर असणारी जी चित्र आहेत तर ती चित्र आपल्याला मिळालेली आहेत. त्याच्यानंतरच आहे मेहरगड. आता इथे एक विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा. जसं तुम्ही पाहताय की भीमबेटका, मेहरगड आणि मिर्झापूर ही जी 3 शहरं आहेत ही 3 शहरं ही म्हणजे पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण यामध्ये 3ही ठिकाणी तुम्हाला हे 3 शहरं दिसत आहेत. कोणती? एक भीमबेटका, दुसरं आहे मिर्झापूर आणि तिसरं आहे मेहरगड. हे भाग तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि या मध्यपाषाण काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या शवाधानावरून असा अनुमान काढता येतं ते म्हणजे कोणतं आहे की इथं अंत्येष्टीचे प्रमाण हे आपल्याला कुठे मिळाले? मध्यपाषाण काळामध्ये मिळाले. हाही एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा जसं आपण पुरापाषाण काळामध्ये जर आपण पाहिलं तर काय होतं? आगीचा शोध लागला होता. आता इथं मध्यपाषाण काळामध्ये काय केलं आपण? तर आगीचा उपयोग करायला सुरुवात केली.
म्हणजे हा भाग तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा की तो मध्य पाषाण काळामध्ये आगीचा उपयोग हा आपण करतोय. त्याच्यानंतरचं जे निम्न मध्य पूर्व पाषाण काळामधली जी स्थळं आहेत, विशेषतः जसं सोहन घाटी, ज्यामध्ये चॉपिंग पेंबुल संस्कृती आहे, हे कोणी उत्खनन केलं तर 1928च्या काळामध्ये D.N. वाडिया यांनी उत्खनन केलं आणि पूर्व पाषाण काळामधली उपकरण आपल्याला तिथं मिळाली. त्याच्यानंतर सोहन म्हणजे 1930 मध्ये KRU टाड यांनी सोहन घाटीमधल्या कोणती पिंडी घेऊ या ठिकाणी देखील काही आपल्याला उपकरण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 1935 मध्ये D. टेरा आणि L. कॅम्ब्रिज म्हणजे कॅम्ब्रिज विद्यापीठाचा जो एक दल होता तर तो दल देखील तिथं उत्खननासाठी आला होता. काश्मीर पासून साल्ट रेंज पर्यंत हा सर्वेक्षण या केम्ब्रिजच्या अभियानाने केलं. 1969 मध्ये D.H. सांकलिया यांनी श्रीनगर मधलं लिद्दर नदी जी आहे, ज्यामध्ये पहलगाम, ज्यामध्ये विना गडा हुआ काय मिळाला, हस्तकुटार किंवा हँडॅक्स मिळालं, हे एक आपल्याला सांगते. दुसरं आहे की बेलन घाटी या अर्थाने की इलाहाबाद विश्वविद्यालयाचे G.R. शर्मा यांनी उत्खनन हे त्यामध्ये केलं. त्याच्यानंतर जो आपण पाहतो ते म्हणजे मिर्झापूर, जे पाषाण काळातल्या सर्व उपकरण आणि पशूंचं असणारं जीवाश्म हे आपल्याला कुठे मिळालं तर ते मिर्झापूरमध्ये मिळालं. ज्यामध्ये आपण इथं मद्रास संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस विशेषतः इथं काय मिळालं, अतिरपक्कम मध्ये आपल्याला काय मिळालं, हस्तकुठार हे आपल्याला मिळालेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 1863 मध्ये रॉबर्ट ब्रुसफुट यांनी मद्रासमध्ये कोणत्या ठिकाणी उत्खनन केलं, पल्लवरन म्हणजे पल्लव काळामधला राजा आहे आणि तो पळतोय अशी एक आपल्याला सांगता, म्हणजे पल्लव रन अशी एक भूमिका आपल्याला त्याच्याबद्दलची सांगता येईल. त्याच्यानंतरचा आहे नवपाषाण काळ. आता इथे एक भाग लक्षात ठेवा की हे जे बुर्ज होम आहे, या बुर्ज होम मध्ये विशेषतः 1935च्या काळामध्ये ज्यावेळेस हे शोध लागला, याच्यामध्ये काय मिळालं तर इथं गर्तावास, काय मिळालं, गर्तावास म्हणजे ते लोक हे कशामध्ये राहत होते, बुह्यारामध्ये राहत होते. म्हणजे लक्षात घ्या की तिथं असणारी जी थंडी आहे या थंडीपासून बचाव करण्यासाठी म्हणून ते काय करतायत, बुह्यारामध्ये राहत आहेत. म्हणजे तुम्ही पहा, हवा जी असते, वारं जे आहे तर ते वारं असं पूर्ण असं सरळ वाहतं. ते असं एखादा खाली बुह्यारात असेल तर आता तिथं माणूस एखादा गेला चला त्याच्याकडे असं करतं का, ते वरच्या वर असं सरळ निघून जातं. म्हणून हे त्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं, गर्तावास हे सुरू केलेले अवशेष आपल्याला कुठे दिसत आहे, बुर्ज होम मध्ये दिसत आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं बुर्ज होम बद्दलचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे तर ते काय होतं तर तो मानवासोबत कुत्रा हा काय केला होता, दफन केला होता, पुरला होता. म्हणजे मानवाचा जो आवडता पशु आहे तर तो आहे कुत्रा. म्हणजे ज्याला आपण स्वामिनिष्ठ म्हणतो, तो जो प्रेम त्या स्वामीबद्दलचं दाखवतो, तर ते एक अशी भूमिका म्हणजे तो जो प्रेमाबद्दलचं एक प्रतीक त्या कुत्रा आणि मानवाबद्दलचं, याच्यामध्ये आपल्याला इथे कुठं दिसतं, मानव आणि कुत्रा हे दफन केला, हा कुठं केलाय, बुर्ज होम मध्ये केलेला आपल्याला अवशेष आपल्याला हे मिळालेलं आहे. दुसरं आहे ते म्हणजे 1981च्या काळामध्ये काश्मीरमध्येच गुफक कराल या ठिकाणी काय मिळालं तर हाडाची बनवलेली जी सुई आहे तर ती सुई आपल्याला कुठे मिळाली तर या गुफक करालमध्ये मिळाली. त्याच्यानंतरचं उत्तर प्रदेशामध्ये जे नवपाषाणकालीन जे स्थळ आहे तर त्या एक कोल्डी हवा, हे जे कोल्डी हवा आहे या कोल्डी हवामध्ये काय मिळालं तर सर्वात जुना जे तांदळाची जी शेती केली जाते तर हे तांदळाची शेती केल्याचे जे अवशेष आहेत. म्हणजे काय झालं या कोल्डी हवाला ज्यावेळेस उत्खनन केलं त्यावेळेस तिथं जे काही मृदभांड मिळालं त्या मृदभांडाला जे चिकटलेलं तांदळाचं जे आपण तणस म्हणतो ना
ते जे तणस आहे ते तणस त्या भांड्याला चिटकलं होतं. त्याच्यावरून ते तणस कशाचं आहे नेमकं, हे जे अवशेष आहे ते कशाचं आहे हे वनस्पती शास्त्रज्ञांनी शोधल्यानंतर असं लक्षात आलं की हे तांदळाचं आहे. म्हणून आपल्याकडं कोल्डी हवा या ठिकाणी सर्वात जुनं तांदळाची शेती केली जाते असं म्हटलं जातं. पाठीमागे एक असा एक प्रश्न आला होता की उत्तर प्रदेशमध्येच आहे लोहुरा देव. कोणता? लोहुरा देव या ठिकाणी उत्खनन केलंय. आणि या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सर्वात जुनी म्हणजे साधारणतः किती 8000 इसवी सन पूर्वच्या काळामध्ये असणारी जी संस्कृती आहे, जे तांदूळ आहे, तर तो कुठे मिळाला? लोहुरा देव मध्ये. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, जर समजा ऑप्शन फक्त लोहुरा देवच असेल आणि कोल्डी हवा नसेल किंवा कोल्डी हवा आणि लोहुरा देव दोन्ही आहे, तर सर्वात पहिलं तांदूळ कुठे मिळाला? तर मग तुम्हाला कोणतं लिहावं लागेल? लोहुरा देव लिहावं लागेल. पण इथं जर इथं समजा लोहुरा देवच विचारलं नाही आणि सर्वात जुनं कोणतं जर असेल तर ते कोणतं आहे? मग ते कोल्डी हवा आहे. हाही भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर बिहारमधलं सिंगभूमी ज्यामध्ये बरुडिय हे एक स्थळ त्यामध्ये आहे. जसं तुम्ही पाहतात की हे जे भीमबेटका आहे, या भीमबेटकामध्ये काय मिळालं? शैलाश्रय किंवा ज्याला आपण चित्रकला असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की हे कर्नाटक आहे. या कर्नाटकमध्ये कोणकोणते मिळाले भाग? ज्यामध्ये मास्की, ब्रह्मगिरी, हल्लूर, पिक्कलीहल हे देखील नवपाषाणकालीन स्थळं आपल्याला मिळालेली आहेत. आता इथं एक भाग लक्षात ठेवा, ते म्हणजे नवपाषाण काळातलं की वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय? इथं पशुपालन हे नवपाषाण काळामध्ये करत होते. दुसरा जो कुत्रा आहे तर तो कुत्रा हा पाळत हे आपल्याला नवपाषाण काळामध्ये होते. नवपाषाण काळामध्ये जो लागलेला शोध आहे तर तो शोध कोणता आहे? चाकाचा शोध आहे. दुसरं तुम्ही पाहताय की तर शेतीचा देखील शोध लागलाय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नवपाषाणकालीन मानव हा स्थिर जीवन कायमस्वरूपी निवास हा तो करतो आहे. आणि त्यांनी मातीची भांडी ज्याला आपण मृदभांड म्हणतो तर ते देखील नवपाषाणकालीन लोक हे वापरत होते. हा एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर जसं आपण पाहतो की विशेषतः जे भीमबेटका आहे, या भीमबेटकांमध्ये असलेली जी चित्र आहे तर ती चित्र ज्या पद्धतीने, जसं की हा जनावरांचा जो समूह आहे तर तो समूह चाललाय, अशा पद्धतीचं चित्रण हे भीमबेटकांमध्ये आहे. दुसरं तुम्ही इथं पहा की इथं या भागांमध्ये इथं प्राण्यांवर तो व्यक्ती बसलाय आणि तो हातामध्ये असं शस्त्र धरलंय आणि तो फेकून मारतो. म्हणजे अशा पद्धतीचा एक आपल्याला भाग दिसतोय. म्हणजे अशा पद्धतीचा इथं जो आहे तर हा प्राण्याचं चित्र काढलंय. म्हणजे हा प्राणी त्यांना ज्ञात होता असंही आपल्याला सांगता येईल. किंवा हा प्राण्यांचा समूह, आता इथं शेपटी काय केली? वर केलेली आहे. याचा अर्थ हे पळण्यामध्ये चाललेले म्हणजे पळून चाललेले जनावर आहे. म्हणजे असा एक आपल्याला ह्या चित्रांमध्ये एक सांगतं. म्हणजे याच्यातून काय होतं? या चित्रांमधून त्याच्या मनामधले असलेले जे भाव आहेत तर ते भाव कशा पद्धतीनं त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय तर हे आपल्याला मध्य प्रदेशांमधली भीमबेटकामधल्या शैलाश्रय म्हणजे जे दगडांवर जे कोरलेलं आहे, जे चित्र काढलेलं आहे तर त्याची आपल्याला ही क्षरचित्र आपल्याला पाहता येतील. मूळ हे जे भीमबेटका आहे तर हे अशा पद्धतीचं आपल्याला हे गुहा चित्र दिसतं तिथलं. आणि तो कशा पद्धतीने राहत होता? तर अशा पद्धतीची ही गुहा आहे. या गुहामध्ये तो राहतोय आणि या पद्धतीचं तो काय करतोय? म्हणजे असं कोरण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या मनातली अभिव्यक्ती तो तिथं चित्रित करण्याचा प्रयत्न करतोय. जसं तुम्ही पाहताय की इथं तो शिकार करून असा भाला मारतोय. इथं त्या काळामध्ये जी असणारी प्राणी आहेत किंवा इथं तो प्राण्यांवर बसून शिकार करतोय अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे ही अशा पद्धतीची एक चित्र त्या काळामध्ये सांगता येते. दुसरं आहे तो म्हणजे एक जे मेन जे महत्त्वपूर्ण स्थळं आहेत तर त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात आणखी घेऊया. ज्यामध्ये जसं की मेहरगड आहे. मेहरगड कोणत्या ठिकाणी आहे? तर आजच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान ज्याला आपण मकरान तट म्हणतो. मकरान तट जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी? सुलेमान आणि किरथर. कोणत्या? किरथर पर्वत रांगेच्या मध्ये हे मेहरगड आहे. या मेहरगडमध्ये विशेषतः जवची शेती
जवला आपण बार्ली म्हणतो, आणि दुसरं आहे गहू. आणि त्याला आपण पालतू म्हैस म्हणजे आपण पाळलेली जी म्हैस आहे त्याचा देखील आपल्याला कुठं मेहरगडमध्ये अवशेष मिळाले, लक्षात घ्या. आणि दुसरं आहे तो म्हणजे जव किंवा बार्ली याची देखील शेती, आणि दुसरं आहे गव्हाच्या शेतीचे जुने अवशेष हे आपल्याला कुठे मिळत आहेत, तर ते मेहरगडमध्ये मिळत आहेत. तर हे जे मेहरगड जे आहे तर विशेषतः या भागांमध्ये आहे असं आपल्याला सांगता